तुम्ही कंटिन्यू करा. ठीक आहे. आय एम सॉरी. बोल. आरामात बोल. सॉरी. सर मॅडम, तुम्ही जसं समजताय तसं काहीच नाही झालंय. तिथे कोणतेही ड्रग्स वगैरे नव्हते. ड्रग्स नव्हते? मग पोलीस का आले होते गरबा घ्यायला? पोलिसांनी सगळं काही शोधलं, पण त्यांना कुठे ड्रग्स वगैरे नाही सापडले. मग एका पोलिसाने त्याच्या खिशातून एक ड्रग्सचं पॅकेट काढलं आणि एका मुलाच्या खिशात टाकलं आणि त्याची झडती घ्यायचं नाटक करून ते सापडल्यासारखं दाखवलं. बापरे. आणि तो जोरात ओरडला ड्रग्स मिळाले म्हणून. आणि मग पोलीस सगळ्यांच्या मागे लागले आणि जसं गनचा आवाज झाला तसे सगळे पळायला लागले. मॅडम, हे सगळं मुद्दामून केलंय पोलिसांनी. म्हणजे ती पार्टी रेव पार्टी नव्हतीच. हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट होता. अशक्य आहे. तू होतास तिकडे? हा होता तिथे. तू कुठे होतास? बायको बरोबर गेला होतास ना पिकनिकला? अनाथ आश्रमातल्या मुलांबरोबर अंताक्षरी खेळत असशील तिकडे. ताई, मला असं वाटतं हा जे बोलतोय ते बरोबर आहे. त्या दिवशी पोलिसांनी रेड मारली असेल, मी नाही म्हणत नाहीये, पण त्या रेडमध्ये त्यांना काही सापडलं नसेल. पण आता हे सगळं जगासमोर कसं काय सांगायचं? त्यामुळे त्यांनी नाटक केलं की त्या पार्टीमध्ये ड्रग्ज होते आणि याच्यासारख्या इनोसंट मुलांना त्यांनी फसवलंय. आणि आता आपण जर अशा पोलिसांची न्यूज केली ना तर या भ्रष्ट पोलिसांना मोठं केल्यासारखं आहे. त्यामुळे आपण ही न्यूज करायला नको असं मला वाटतं. छायला मला वाटलं काहीतरी बंदूक, पट्टा किंवा चाकू वगैरे घेऊन येशील, पण तू तर डायरेक्ट लायकीवरच आलीस. बायकांना हीच जागा सोपते. आपल्या घरच्यांना जेवण खायला घालणे, त्यांची उष्टी खरकडे काढणे. विचार ना आता, वसुधा बेलसरे कोण आहे? तुझ्या आईचा खरा गुन्हेगार कोण आहे? हा, हे काय मटर सोलत बसली आहे माझ्यासमोर? हा, ए तोंड उघड. किडा होता रे छोटासा. नाही, मला तसं नाही वाटत. कारण स्पेशल क्राईम युनिट स्वतः ह्या सगळ्यात इन्व्हॉल्ड आहे. युवराज, इतके वर्ष त्यांनी त्यांची आयडेंटिटी, त्यांचं नाव आपल्या सगळ्यांपासून लपवलं आहे, दुनियेपासून लपवलंय. कशाला? एक कुठल्या तरी ट्रॉफीसाठी किंवा फेमसाठी ते असं करतील असं मला जेन्युअनली वाटत नाही. आय रिअली डोंट थिंक सो. मला पण काहीतरी गडबड वाटते. म्हणजे त्या पार्टीमध्ये ड्रग्स दिलेच नाहीत? नाही, पार्टी कोणी होस्ट केली होती? नाही माहिती मला. मी तर माझ्या मित्राबरोबर गेलो होतो. एका मुलाच्या स्टेटमेंटवरून आपण निष्कर्ष नाही काढू शकत ताई. तिथे ड्रग्स असतील ह्याने बघितले नसतील. शक्यता नाकारता येत नाहीये. म्हणजे तू होतास तिकडे? तू बघितलेस? नको तिकडे शहाणपणा नको ना करत जाऊस. नको तिकडे नको ना पुढे पुढे करत जाऊस. स्पेशल क्राईम युनिटची माणसं असं करू शकत नाही ताई. कित्येक लोकांना वाचवले त्यांनी. एक्झॅक्टली. आणि स्पेशल क्राईम युनिटवर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण इराला त्यांनी वाचवलंय. एक्झॅक्टली. त्यांचे आभार मानण्यासाठी इतके वर्ष मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करते, भेटण्याचा प्रयत्न करते, पण ते शक्य झालेलं नाहीये. सो आय डोंट बिलीव्ह दे कॅन डू दिस. स्पेशल क्राईम युनिट अशी खोटी रेड नाही दाखवू शकत. त्या पार्टीमध्ये नक्कीच काहीतरी घडलं असणार. उभ्या उभ्या झोपल्यास का रे? जे घडले ते ह्याने सांगितलं ना आत्ताच. लक्ष कुठे होतं तुझं? तुला एक केस मला मिळाले, तुला सहन होत नाही का रे? बातमी देणं जबाबदारीचं काम आहे. व्हेरीफाय केल्याशिवाय आपण काही नाही दाखवू शकत ना. व्हेरीफाय केल्याशिवाय म्हणजे? इथे आय विटनेस बसवलंय मी तुमच्या समोर. बरं, तुमचा याच्यावर विश्वास नाही आहे का? तर मला एक गोष्ट सांगा. ती पार्टी, त्या पार्टीमध्ये ड्रग्स सापडले अशी न्यूज आल्या ना बाहेर. त्या पोलिसांनी ते ड्रग्स पकडले. ते कुठलं स्पेशल क्राईम युनिट, त्यांनी ते ड्रग्स पकडले. त्या गुन्हेगाराला पकडलं. कुठे ड्रग्स? गुन्हेगार कुठे आहेत? कुठे ते सगळ्यांसमोर येत का नाही आहेत? स्वतःची आयडेंटिटी सगळ्यांसमोर आणत का नाही आहेत? मला असं वाटतं की हे स्पेशल क्राईम युनिट आहे ना, तोच एक मोठा झोल आहे. हे काय लावून ठेवलं माझ्या कानासमोर? घेऊन जा, घेऊन जा सगळं, फोडून टाकेल. ठीक, सांगते. अरे वा, आता माझं पण इथं ऐकलं जाणार आहे. हा, सगळं ऐकू तुझं, पण त्यासाठी तुलाही आमचं ऐकावं लागेल. तुझ्यासोबत ट्रॅफिकिंगमध्ये आणि ड्रग्समध्ये कोण कोण होतं यांची नावं आम्हाला सांग. ते ड्रग्स तुझ्यापर्यंत कोणी पोचवली ते सांग. ठीक आहे, काही हरकत नाही.
कारण आमच्याकडे त्या बाबतीतली सगळी माहिती आधीपासूनच आहे. युवराज खांडेकर, तुझा विश्वासू स्मगलर, ज्याच्या हातून तू तुझ्या हाय प्रोफाईल क्लायंट्सला ड्रग्स पाठवायचास, आमच्याच बाजूने येतो. तुझा विश्वास जिंकून तुला रेड हँडेड पकडण्यासाठी वापरला आम्ही त्याला. तुला काय वाटलं खांडेकरांच्या घरातल्या माणसाला तू अटकावशील आणि आम्हाला कळलं अडकला तू आहेस, तेही आमच्या टायमात. नाहीतर आम्ही त्या पार्टीमध्ये पोहोचूच कसे शकलो असतो ना. लोकेशन कोणी दिलं असतं आम्हाला? ते जे ड्रग्स आहेत ना, ते तर खांडेकरांच्या घरात आल्यापासूनच आमच्या ताब्यात होते. चल खोटं बोलतेस तू. अजिबात नाही. ते ड्रग्ज आम्ही साध्या गुंगी येण्याच्या औषधं बरोबर बदलले होते. खरा माल तर कधीच नार्कोटिक्सकडे पोचला. उघडले आता डोळे. हा प्लॅन जरी तुझा असला ना तरी ट्रॅप आमचा आहे, ज्याच्यात तू अडकलास. हे सत्य नाहीये. मग काय आहे सत्य? काय रे सतत प्रत्येक गोष्टीमध्ये शहाणपणा करत असतोस तू? माइंड युअर लँग्वेज युवराज. मग तू याला सांग ना, मुद्दाम माझे मुद्दे ह्याचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न करतो. याच्याकडे पुरावा आहे तर याने दाखवावा ना. खोडून ड्रॉप हिम आउटसाइड. इनफ. शांतपणे त्यांना बाहेर ड्रॉप करू नये. ठीक आहे, पण पोलिसांची ही बाजू सुद्धा सगळ्यांसमोर यायला हवी आहे. ड्रॉप करून ये. थँक्यू सो मच. तुम्ही वेळ काढून आम्हाला इन्फॉर्मेशन दिलीत त्याच्याबद्दल खूप खूप आभार. हो, सत्य. चल, एक चान्स दिला तुला. तुझ्याबरोबर या सगळ्यामध्ये जी कोणी माणसं होती युवराज सकट, त्यांची नावं आम्हाला सांग. मी मॅजिस्ट्रेटशी बोलते, मी त्यांना सांगते तुझी शिक्षा कमी करायला. आणि हां, हे सगळं करायला वेळ खूप कमी आहे. हां, म्हणजे इथून पुढच्या वेळेला जेव्हा मी तुला भेटेन तोपर्यंत मला या सगळ्याची उत्तरं मिळायला पाहिजेत. नाहीतर काही नाही होऊ शकत. माझे हात जर बांधले नसते ना तर या प्रयत्नांसाठी ना टाळ्या वाजवल्या असते मी. तो युवराज खांडेकर, तो मला धोका देणार, तो माझ्या पाठीत सुरा खोपसणार. ज्याने तुझ्यासोबत दगाबाजी केली त्याच्यावर एवढा विश्वास. त्या युवराज खांडेकरच्या डोळ्यात बघितलंस का? त्याला पकडल्या जाण्याची भीती वाटते. हिंमत नाही त्याच्या तोंडून एकही शब्द काढायची. फक्त एका गोष्टीशी प्रामाणिक आहे तो हरामखोर, तो म्हणजे फक्त पैसा. अरे तो हरामखोर आपल्या स्वतःच्या बापाचा नाही झाला तो तुमचा काय होणार? ए हे हे घेऊन जायला सांगे. बंद कराय टिकटिक. चांगलं गेलंस, व्हेरी गुड. ती माझी बावळट बहीण, तिला सगळं खरं वाटलं की तू त्या पार्टीमध्ये होतास. गुड. पण माझं नाव तुझं नाव ना, तुझं नाव तू पण विसरायचं आजपासून. दिसायचं नाहीस काही दिवस. ओके, बाहेर निघायचं आहेत ना, पुढे यायचं नाही या शहरात परत. जा. युवराज, तुझ्यासारख्या माणसांची ना मला क्यू येते. जीवावर खेळून पोलीस त्यांचं कर्तव्य पार पाडतात आणि त्याला स्टंट म्हणून तुझ्यासारखी माणसं स्वतःच्या पोळ्या बाजून घेतात. पण नाही युवराज, गुलाबच्या तोंडून तुझं नाव आलं की तुझी सुटका नाही.